नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर गावात राहत असाल आणि गावामध्ये राहूनच शेतीसोबत जर तुम्हाला जॉब करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनातर्फे 11,587 शेतकरी मित्र अशी पदभरती जाहिरात काढण्यात आलेली आहे. यासाठी तुम्हाला महिन्याला ₹1,500 मानधन असणार आहे, म्हणजे वार्षिक तुम्हाला ₹18,000 मिळणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला गावात राहूनच फक्त 2 तास काम करायचे आहे. तर यामध्ये पात्रता काय असणार आहेत, अटी काय असणार आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळं व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण शॉर्टमध्ये पाहूयात की ही पदभरती काय आहे, यामध्ये पात्रता निकष काय असणार आहेत, मानधन किती असणार आहे. याचं नाव असणार आहे कृषी मित्र. महाराष्ट्र शासनामार्फत 11,587 शेतकरी मित्र किंवा शेतकरी कृषी मित्र पदाची मेगा भरती सुरू झालेली आहे. यामध्ये शेतकरी मित्र 11,587 पद असणार आहेत. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा काय असणार आहे पहा, वय वर्ष 25 ते 60 वर्ष असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. मानधन प्रति महिना ₹1,500 म्हणजे वार्षिक ₹18,000 मानधन देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ही जिल्ह्यानुसार स्थानिक पातळीवर किंवा ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. कामाचा कालावधी जो आहे तो 2 वर्ष असणार आहे आणि निवड पद्धत जी आहे ती शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेवर आधारित करण्यात येणार आहे. काम किती वेळ असणार आहे, दिवसातून किमान 2 तास द्यायचे आहेत आणि महिलांसाठी यामध्ये 30% जागा राखीव असणार आहेत. तर याची संपूर्ण जाहिरात आपण पाहूयात. ठिकाणी पाहू शकतात दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी हा जे परिपत्रक आहे ते काढण्यात आलेलं आहे. परिपत्रक काय आहे पाहू शकता आपण. शेतकरी मित्र मार्गदर्शक सूचना काय आहेत, शेतकरी मित्र निवडीचे निकष काय काय असणार आहेत पहा. शेतकरी मित्र हा कृषीमध्ये आवड असणारा पाहिजे आणि यामध्ये कृषी मित्र म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल तर विविध मोबाईल ॲप MIS पोर्टलवर माहिती भरण्याची तयारी असावी. शेतकरी मित्राकडे गावातील व त्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं उत्तम कौशल्य असणं आवश्यक आहे. किमान पात्रता निकष आपण पाहिले की वय हे 25 ते 60 वर्ष असावं. शेतकरी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी व शेतकरी असावा. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसावा. शेतकरी मित्राचं शिक्षण कमीत कमी 12वी असणं आवश्यक आहे. किमान कौशल्य पात्रता शेतकरी मित्राकडे समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनी दिवसातून किमान 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक राहील. कर्तव्य व जबाबदाऱ्या काय असणार आहेत पहा. यामध्ये शेतकरी मित्राने आत्मा योजनेअंतर्गत गावामध्ये महिला, पुरुष शेतकरी गट, पिकनिहाय शेतकरी गट व महिला अन्न सुरक्षा गट तयार करून त्यांची क्षमता, बांधीचे गटाचे मूल्यमापन सर्वेक्षण करायचं आहे. नैसर्गिक शेती व आत्मा योजनेअंतर्गत शेतीशाळेसाठी लाभार्थी निवड करणे, शेतीशाळा राबवण्याकरता सहाय्य करणे व शेतीशाळेच्या सर्व वर्गांना उपस्थित राहणे, ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊन कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजनेची माहिती देणे, नैसर्गिक शेती योजनेच्या प्रत्येक गावामध्ये प्रचार प्रसिद्धी करणे, तालुका कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित असणे, आत्माअंतर्गत प्रात्यक्षिकाच्या तुलनात्मक नोंदी नोंदवणे, गावामध्ये आयोजित शेतकरी प्रशिक्षणासाठी पूर्वतयारी व यशस्वी आयोजनाकरता सहाय्य करणे, अशा वेगवेगळ्या कामाचे नियोजन जे शेतकरी मित्राकडे असणार आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये निवड कशी असणार आहे पहा. यामध्ये 30% जागा हा महिलांसाठी राखीव असणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील एकूण गावापैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठीच राखीव ठेवायची आहेत. म्हणजे 30% जे गाव आहेत ते महिलांसाठी राखीव असणार आहेत. यानंतर निवड जी असणार आहे ती तुम्हाला पहा. संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्राच्या गावातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करावेत. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 9 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याची सूचना दिलेल्या आहेत. तथापि ज्या गावांनी ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली नाही त्यांनी तात्काळ स्थापन करून शेतकरी मित्र निवडीची कार्यवाही करावी. निवडीचे निकष उपलब्ध अर्जामधून खालीलप्रमाणे सर्वात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवाराची निवड करावी. हे जे अर्ज आहेत तुम्हाला ग्राम कृषी विकास समिती यांच्याकडे सुपूर्द करायचे आहेत. यामध्ये निवड कशी असणार आहे पहा. पदव्युत्तर पदवीधारक, त्यानंतर पदवीधारक, त्यानंतर पदविकाधारक, त्यानंतर 12वी उत्तीर्ण, अशा प्रकारे निवड करण्यात येईल. तर शेतकरी मित्रांचं मानधन कसं देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांना मानधन अदा करताना 3 महिन्याचे एकत्रित मानधन वर्षामध्ये एकूण 4 टप्प्यात अदा करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला
4,500 रुपये असं एकदाच मानधन वर्षातून 4 वेळेस देण्यात येईल. मानधन एस-एन-एस स्पर्श प्रणालीचा वापर करून अदा करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीमुळे रोखीने मानधन अदा करण्यात येऊ नये. यानंतर जिल्हानिहाय आपल्याला शेतकरी मित्राचं नाव पाहायचं आहे की किती शेतकरी मित्रांसाठी जागा देण्यात आलेल्या आहेत जिल्हानिहाय. या PDF ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ही PDF तुम्ही संपूर्णपणे वाचून घेऊ शकता. तर या ठिकाणी पाहू शकता आत्मा योजनेअंतर्गत जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचा तपशील. ठाणे 123, पालघर 198, रायगड 311, रत्नागिरी 363, सिंधुदुर्ग 249, नाशिक 546, धुळे 210, नंदुरबार 243, जळगाव 495, अहिल्यानगर 629, पुणे 614, सोलापूर 536, यानंतर सातारा 745, सांगली 362, कोल्हापूर 374, छत्रपती संभाजीनगर 368, जालना 334, बीड 423, लातूर 297, धाराशिव 287, नांदेड 408, परभणी 295, हिंगोली 181, बुलढाणा 408, अकोला 250, वाशिम 206, अमरावती 447, यवतमाळ 461, वर्धा 235, नागपूर 369, भंडारा 164, गोंदिया 173, चंद्रपूर 364, गडचिरोली 207 अशा एकूण 11,587 शेतकरी मित्र ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला एक बंधपत्र द्यायचं आहे. मी स्वप्रेरणेने व स्वयंपूर्तीने काम करण्यास इच्छुक आहे. मला माझ्या मानधनाव्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त प्रवास भत्ता व इतर देयके मिळणार नाहीत याची मला पूर्वकल्पना आहे व त्या बाबतीत माझी कोणतीही हरकत नाही. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार बैठकीत अनुपस्थित राहिल्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे माझी सेवा खंडित झाल्यास त्यास माझा कोणताही विरोध राहणार नाही. तसेच माझी सेवा नियमित करण्याबाबत मी कोणताही दावा करणार नाही. शेतकरी मित्र यांची स्वाक्षरी. अशा प्रकारे हे तुम्हाला संमतीपत्र देखील द्यायचं आहे. तर या प्रकारच्या शेतकरी मित्र म्हणून जागा निघालेल्या आहेत. जर तुम्ही गावामध्ये शेती करत असाल किंवा काही व्यवसाय करत असाल आणि त्यासोबत जर तुम्हाला थोडासा वेळ देऊन यामध्ये काम करायचे असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.